शुभेच्छा. आणि आता मी चालले मंदिरात आणि बघू शकता माझी देवपूजा सुद्धा झालेली, घरची सुद्धा देवपूजा झालेली, इकडची सुद्धा झालेली आहे लक्ष्मीची. आणि आता आम्ही चालले शंकराच्या मंदिरात. तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही दोघेच चालले, मुलांना सुट्टी आहे तर मुलं कंटाळा करतात बाहेर जायला, तर आम्ही दोघेच चालले मंदिरात. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my आम्हाला जायचं होतं मडला, पण आज खूप गर्दी असते. आज कोळी लोकांची यात्रा आहे. कोळीच ना, हा, ती गावची यात्रा आहे त्यांची, महाशिवरात्रीला असते. त्यामुळे आम्ही इथे जवळच जाणार आहे. जायचं होतंच मडला, पण खूप गर्दी असेल आणि गावची यात्रा असल्यामुळे लोक असतातच तिकडे. त्यामुळे इथे जवळच आहे, त्यामुळे आम्ही इथे जवळच म्हटलं जाऊन येऊया. आणि आता तर वाजलेत 11, पण खूप ऊन लागते आणि गरमीला सुरुवात झालेली आहे. तर इथे जवळ आहे तर जाऊन येऊ पटकन. मुलांना सुट्टी आहे पण मुलं नाही बोललीत. woke up late, missed the morning glaze. But the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. इथे आम्ही पोचली, गाडी इथं पार्क पोचली आम्ही इथे. आणि इथे आता गाडी पार्क केली. आता पुढे सावली समोरची बिल्डिंग दिसते तिथेच आहे त्या झाडामध्ये. तर चला आता आपण गाडी इथं पार्क केल्या. बघू शकता इथे सुद्धा गर्दी आहे दर्शनासाठी. आणि आज सर्वांना सुट्टी असल्यामुळे सर्वजण महाशिवरात्रीचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. इधर 2-3 लोग इधर आ जाइए. अजित करे पाय कसं फुलं दर्शन घेऊन आल्यानंतर जे महाशंकराचे भक्त आहेत ते असे फ्रूट वगैरे प्रसाद म्हणून देत होते आणि सर्वांना आवाज देऊन असे देत होते. प्रसाद म्हणून फळं होते, मिक्स फळं ते देत होते. ते सुद्धा आम्ही घेतले आणि त्यानंतर आम्ही घरी निघाले. आणि दुपारचे खूप ऊन लागत होते. बघू शकता गर्दी पण होती, पण एवढी अशी इतर वेळा ती गर्दी नाही आहे. दर्शन वगैरे झालं, आत्ता जास्ती गर्दी झाली. तर चला तिथं प्रसाद सुद्धा वाटत होते. Woke up late, missed the morning glaze. But the sunlight hits. दर्शन वगैरे झालं तर मंदिरातून सुद्धा आले आणि आता खिचडी बनवणार आहे. आता वाजले 1 वाजायले. तर आता म्हटलं चला साबुदाण्याची खिचडी बनवूया. आज उपवास सर्वांचाच आहे, तर चला मी आता खिचडी बनवते. मंदिरात आम्हाला प्रसाद म्हणून कलिंगड सुद्धा दिलेलं आहे, पेरू आहे, द्राक्षे आहेत आणि केळी सुद्धा आहेत.
ते मी धुवून स्वच्छ असं बाहेर साईडला ठेवून दिलेलं आहे. हात कसा वगैरे लागतो माहीत नाही, पण मी धुतल्याशिवाय कधीच मी कुठलंच फ्रूट खात नाही आहे, त्यामुळे धुवून ठेवले बाजूला. इकडे मी लाल साबुदाणे खिचडी बनवणार आहे. त्यामध्ये बटाटा चांगला असं परतून घ्यायचं, तेल गरम झालेलं आहे आणि बटाटा छान असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर साबुदाणे टाकून लाल तिखट टाकायचं, साधं आपलं नुसतं मिरची पावडरचं असतं ते टाकायचं. या साईडला बनवते मिरचीवाली साबुदाणे खिचडी. आज उपवास सगळ्यांचे आहेत, त्यामुळे थोडी लाल तिखटवाली आणि मिरचीवाली सुद्धा बनवते मी साबुदाणे खिचडी. तर ही आहे मिरचीवाली. आपल्याला बटाटा पूर्ण तेलावरती शिजवून घ्यायचा आहे. आपण चेक करून घेऊया आपला बटाटा शिजलाय की नाही. बघू शकते आपली सुरी पटकन शिजते, त्यामुळे बटाटा छान शिजलाय. आता यामध्ये मिरची पावडर टाकणार आहे. आपण लाल तिखट टाकलेलं आहे. आता चांगले मिक्स करून घेऊया आणि सगळीकडे आपले मसाला आपला परतून जाईल. फक्त मिरची पावडर आहे, दुसरा काय मसाला नाही आहे. आता ही साबुदाणे टाकणार आहे. कलरवाली मिरची पावडर आहे, त्यामुळे थोडी लाल दिसते, तर तिखट नाही आहे. मिक्स करून घेते. यामध्ये शेंगदाणे कूट टाकायचे. शेंगदाणे कूट पण टाकते यामध्ये. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे. मिक्स करून घेऊया. रोज आपण मिरची जी करतो थोडीशी वेगळी. आता 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. वरती मी पाणी ठेवलेलं आहे की आपल्या पाण्याचा घाम जो उतरतो खिचडी छान अशी मऊ होती आणि खाली चिटकत नाही आहे, त्यामुळे पाणी. बघू शकता तिखट खिचडीसुद्धा, पापडसुद्धा झालेले आहेत आणि इकडे मिरचीवालीसुद्धा खिचडी दहीसोबत आहे. तर मग या सर्वांनी जेवायला. चला संध्याकाळची वेळ झाली, चहा वगैरे आमचा झाला. इकडे मुलं आमची टी व्ही मॅच बघतात. दिवाबत्तीसुद्धा झालेली. आज जेवणामध्ये छोलेची भाजी, डाळ आहे, चपाती आहे. तर चला आपण सुरुवात करूया. कुकरला मी छोले आणि डाळसुद्धा लावलेले. इकडे भात झालेला आहे आणि इकडे आता छोलेच्या मसाल्याची मी तयारी करते. तर चला कांदा आहे, टॅमॅटो आहे, लसूणसुद्धा घेतला आहे. इकडे खोबरंसुद्धा खिसून ठेवलेलं आहे, अद्रकसुद्धा आहे. आता मी सगळं हे भाजून घेणार आहे. खोबरंसुद्धा छान असं भाजून घेणार आहे. आमच्या जास्त खोबरं कोणाला आवडत नाही, त्यामुळे मी थोडंसंच खोबरं खिसून घेतलेलं आहे. आज महाशिवरात्र सर्वांचा आज उपवास आहे. आज जेवणामध्ये मस्त चपाती बनवणार आहे, छोलेची भाजी आहे, प्रज्ञा मसाला बनवत्या, मी कणिक भिजवत्या. तर तिनं छोले आणि डाळ उकडून घेतलेले आणि भातसुद्धा झालेले. आणि जेवणामध्ये प्रज्ञा आमची डाळ बनवत्या, पण डाळ फोडणीला टाकण्याची पद्धत बघू शकता. का तर तेल वगैरे उडतं, खूप घाबरती फोडणीला, त्यामुळे ही असं करते. हॅलो, फोडणीला खूप घाबरती, त्यामुळे असं लांबूनच टाकत राहते ती. तर छोलेची भाजी सुद्धा करून बनवणार आहे. आता डाळ फोडणीला टाकते. मस्त सुगंध सुटला प्रज्ञा फोडणीचा. प्रज्ञाची फोडणी छान बसते. स्वयंपाक तीच बनवणार आहे सगळा.
इकडे वाटण सुद्धा करून ठेवलेलं आहे छोलेचं. आज मला सुट्टी आहे. मीठ सुद्धा टाकते. इकडे बघ जरा थोडे कलर तर छान आलाय डाळीला. आणि छान दिसते तुझी डाळ. वरून कोथिंबीर टाकणार. मॅच तर प्रज्ञा बनवणारे मस्त छोले भाजी मसाले वगैरे सगळे काढून घेतलेले. मसाला वाटून सुद्धा घेतलाय. कांदा सुद्धा आहे. इकडे बटाटा उकडून कुस्करून घेतलेले हातानेच. आणि हे अख्खे मसाले. काय काय आहे अख्खे मसाल्यामध्ये? जिरा, तमालपत्र आहे, जिरा आहे, लवंग आहे, दालचिनी, अजून काय वेलची, छोटी विलायची. तिला फोडणी भीती वाटते त्यामुळे ही असं ट्रिक करते ते. अख्खे मसाले छान असे भाजून घेतलेत. त्यामध्ये आता कांदा टाकून घेणार आहे. कांदा का परतवून घेणार आहे ती. थोडंसं मीठ टाक. कांदा पटकन भाजतो. मसाल्यांचा छान स्वाद सुटले. थांबतो मसाले टाकतो. टाक ना. आधी करते. टाक. तिने मसाले टाकलेत. घरचा गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, घरचं कलरवालं तिखट आहे, हळद आहे आणि छोले मसाले. चांगली परतून घेते तेलावरती. त्यानंतर मसाला टाकून घेणार आहे वाटलेला. कांदा आहे, टोमॅटो आहे, आलं लसूण आणि थोडं खोबरं सुद्धा आहे. चांगलं तेलावरती आता परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. मसाल्याचं भांडं धुवून टाकणार आहे थोडं. आणि तेल सुटेपर्यंत आता ती भाजून घेते. डाळ सुद्धा झालेले. बाजूच्या गॅसवरती डाळ सुद्धा शिजलेले. इकडे आता छोलेची तयारी चालली. तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेणार आहे. चला तुम्हाला दाखवते. माझं जेवण सुद्धा झालं. किचन सुद्धा क्लीन झालेलं बघू शकता. मला जेवायच्या अगोदर पूर्ण किचन साफ लागतो, त्यामुळे सगळं जेवण झालेलं आहे. तर चला मी दाखवते जेवण बनवलेलं. इकडे डाळ सुद्धा आहे. इकडे राईस आहे. इकडे छोले भाजी बघू शकता. मस्त कलर आलेला बघू शकता. चपाती सुद्धा झालेले आहेत. आणि माझा किचन बघू शकता. जेवायच्या अगोदर मला असं पूर्ण किचन क्लीन लागतो. मग जेवायला प्रसन्न वाटतं आणि काम झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मला असं किचन सुद्धा क्लीन लागतं. ते झालेलं आहे. भांडी सुद्धा झालेली आहेत बघू शकता. किचन सुद्धा माझं क्लीन झालेलं आहे. तर चला जेवण वगैरे उरकलं. भांडी सुद्धा झाली. आणि चला आतमध्ये बघू आमची माणसं काय बघतात नक्की.
चला जेवण वगैरे झालंय आमचं आणि ते बाकीचे सुद्धा बसले टीव्ही बघत. कोणता कार्यक्रम आहे का सध्या? लाफ्टर शेफचा चालेल. तिला हा रोज आवडतो, रोज संध्याकाळी जेवताना हा प्रोग्राम बघतेच. तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याला मी दाखवते. ये एल्विस का अच्छा, इसको नाक कहीं भी दिखने नहीं आता है घर से. और इस बार सीधी नाक बनी. नाक बेटा, इन लोगों को मणि रोज चाहिए होती है. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका.